वडा दिसतोय. तर आज आपण असलं कोल्हापूरचं एकदम पॉप्युलर असलेलं वडापावचा ट्राय करणार. म्हणजे आता पावसाळी सीझन आहे. पावसाळी सीझन चालणारा मेन गोष्ट म्हणजे आपलं वडापाव. ऊन वारात पाऊस तिन्ही सीझनला चालणार आपलं वडापाव. तर आपण इथं बघू शकता आपले त्या आजीनं आपले तर बटाटे वड्याचं आपण डोंगरसुद्धा म्हणू शकतो. आपण डोंगर आपल्या डोक्यात घेतलेला आहे. आणि त्याच हातात बघू शकता इथं मस्त गरगरीत टोपलं भरून आपलं हिरव्या मिरच्यासुद्धा आहे. आणि मिरच्या असं झंझणही नाही येतं जातं लोकांना असं हिवा आहे पाहिजे म्हणजे तोंडा पाणी. हे असं आपली तर दिवस आपलं चालू असते. म्हणजे बटाटा बनवायचा नंतर बटाटा वडा बनवायचा नंतर असं टोपलं भरायचं मिरच्या घ्यायचा आणि इथं आपल्या नेक्स्ट लोकेशन म्हणजे आपल्या मेन स्पॉटला पण न्यायचं. तर आत्ता आपण आज आपल्या डीमार्ट लाईन असलेलं आपलं गोल्डन बेकरीच्या बरोबर आपलं समोर असलेलं आपलं वडापाव खायला. तर वडापावचं आपण घेतं बघू शकता. इथे आपल्या भेटणार वडापाव. त्याचं आपल्याला हे काय चटणी नाही टाक आहे ना चटणी. तर त्याचं आपल्याला भेटणार चटणीसोबत आपल्याला भेटणार वडा गरगरी मोठासा वडा. त्याचं आपल्याला मिरच्या आणि त्याचं आपल्याला भेटणार ब्रेड. तर आपल्याला इथे भेटणार आपल्याला कोल्हापुरी असतं पेटी पाव. त्या म्हणजे आपलं लादी पाव भेटणार नाही. आपलं कोल्हापुरात सगळी म्हणजे आपलं नॉर्मली आपण बघायला गेलं वडापाव खायला गेलं आपल्याला भेटणार पेटी पाव म्हणजे आपलं हे पाव. आणि त्याचं आपल्याला भेटणार आपलं गरगरी आपल्याला वडा आपल्याला भेटणार आहे. याच्यासोबत आपल्याला दही मसाला चटणी आपण चटणी बघू शकते इथे खायला फोकस. आणि त्याला आपल्याला मऊ पावसोबत आपण खायचं कोल्हापुरी पाव वडा कसं खायचं सांगतो मला. जास्त घ्यायचं आणि द्या आपण बघू शकता. आणि त्याला आपल्याला वाटायचं चटणी गरगरीत. आणि कोल्हापुरी वड्याचं एकदम आपण बघू शकतो एकदम असं स्मॅश केलेलं आपल्याला बटाटा आणि एकदम असं चौदा आपल्याला भाजी भेटणार आहे. आणि बाहेरनं आपल्याला क्रिस्पी असं हे मस्त कवरिंग भेटणार आहे एकदम असं रबरबीत. आणि त्यासोबत कोल्हापुरी झणका म्हणजे आपलं कोल्हापुरी रांगडीत तो म्हणजे आपलं मिरची आपण किती पण खाऊ शकतो. गावड्यांचा वडा एक नंबर क्वालिटी. एक नंबर वडा विषय हार्ड आहे. झाले 50. गेली 35 वर्षे सातत्याने हे चालू आहे वडापावचे. तर आपल्याकडे बरं काय मिळतात. शाबूवडा आहे, पाववडा आहे, वडापाव आहे, भजी आहे, कांदा भजी मिळू शकते. क्वालिटी एक नंबरच आहे. त्या बाबतीत काय वादच नाही. एकदा आवश्यक भेट द्यायला लागते. आता आपण सेकंड स्पॉट लावले म्हणजे वडापावचं एकदम हिडन स्पॉट म्हणजे आपलं एकदम फेमस स्पॉट असलेलं आपलं सूर्यकांत वडा सेंटरला. आता आपण इथली वड्यात टेस्ट आणि क्वालिटी आपण टेस्ट करणार. तर चला तर इथला वडा पण असतं एकदम गरगे असं बरेच असं आपल्याला मोठा भेटणार आहे. तर आत्ता आपण आलं आपलं सूर्यकांत वडा सेंटर. तर आपण इथं वडा बघू शकतो एकदम असं मस्त क्रिस्पी एकदम गरम आपल्याला तेलात असं काढून दिला आहे. आणि त्याचा आपल्याला भेटणार आहे कोल्हापूर आपलं पेटी पाव. तर पेटी पाव पण एकदम असं मऊ आपल्याला भेटणार आहे. आपण आधी हे करूया. तर आत्ता आपण फ्रेंच फ्रेंच बाईट ट्राय करूया. एकदम असं मऊ आपल्याला सॉफ्ट असलेला पाव भेटणार. त्याचा आपल्याला एकदम क्रिस्प आपल्याला वडा भेटणार आहे. वड्याचं आपलं स्टफिंग बघू शकतो एकदम असं यातलं बटाट एकदम असं आपण चॉप करून आपल्याला घातलेलं म्हणजे असं जाड बटाट आपल्याला भेटणार नाही. आणि त्यासोबत आपल्याला यांचं असं मऊ लुसलुस आपल्याला वरती कवरिंग भेटणार आहे. सगळ्यांनी ट्राय करूया.
तर आता आपण हिचं पैसे घेणं म्हणजे आपण वडा किंवा आपल्याला पाव वडा एकदम आपल्याला गरम येणार बाहेर असं क्रिस्प राहत नाही एकदम असं मऊ सॉफ्ट आपल्याला स्टफिंग भेटणार आणि यांचा आपला पावन एकदम असं ताजा आहे म्हणजे आपल्याला सिटिंग अरेंजमेंट पण एकदम टॉप क्वालिटी आपल्याला भेटणार आहे आपल्याबरोबर आपलं पापड स्टिकच्या बरोबर सुरू असलेलं सूर्यकांत आपलं वडा सेंटर नमस्कार माझे नाव सुरेश पटेल हॉटेल सूर्यकांत पापड स्टिक हे जवळजवळ 80 ते 85 वर्षे चालू आहे सर आमचे जे स्पेशालिटी मिरची भजी कांदा भजी वडा कढीवडा मिसळ आणि चहा बंबातला हे स्पेशल आहे आमचं सकाळी 7ला चालू होते आमचं 7 ते रात्री 10 पर्यंत चालू असते 7 ते 10 पर्यंत चालू आणि आपण किती वर्ष झालं म्हणलं इथं 85 वर्ष झाली 85 वर्ष हे आमच्या आजोबांनी चालू केलेलं आहे परशुराम नाईक पाटील यांच्या आशीर्वादाने सगळं चालू आहे त्यानंतर प्रकाश पाटील हे चालू होते आता आम्ही मुलं बघतो आपल्या हॉटेल सूर्यकांतमध्ये आपण इथं बंबातला चहा भेटणार म्हणजे आपला किटलीचा चहा नॉर्मल युजली आपल्याला काळापड भेटते तर आपल्या इथला चहा आपल्याला काळपड असं पडणार एकदम असं आपल्याला कप बेसमध्ये आपल्याला चहा भेटणार म्हणजे आपण तिथली पैसे पाहिजे घ्यावी लगेच येत नाही पैसे पोट करतो तुम्हाला तुम्ही त्याची काळजी करू नका विशाल एकदम कडक चहा आपल्याला भेटणार आहे म्हणजे आपण वडा आणि कांदा आपण चहा पण आपण ट्राय करू शकतो हॉटेल सूर्यकांत पापड टिक्की या हॉटेलमध्ये साधारणतः मी 17 ते 18 वर्ष झाली येतोय पण या हॉटेलची पार्श्वभूमी साधारणतः 75 वर्ष पूर्ण होतात या हॉटेलला आणि आमच्या नवीन तर तोडकर साहेब नाहीत मोदी कातरे साहेबच होते हे आणि आम्ही बरेच वेळेला इथं भेटलेलो आहे आणि त्यांनीसुद्धा या हॉटेलचं बरंचसं आम्हाला कौतुक करून सांगितलं आहे एकदा अवश्य भेट द्यावी ही आपल्या सर्वांना विनंती आहे